नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी पी के भांडवलकर. चहावीत सत्ता या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन आणि खास विषय म्हणजे जीएसटी. व्यवसायाच्या दुनियेत ज्यांचा सल्ला सोन्याहून मौल्यवान मानला जातो, ज्यांच्या आकड्यांवर देशाचं अर्थचक्र फिरतं, जिथे ज्ञान, अनुभव आणि तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतात, अशाच एका अत्यंत हुशार आणि तज्ज्ञ चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA कौस्तुभ वाकारे साहेबांबरोबर आपण जीएसटी, त्याचं महत्व आणि होणाऱ्या चुका यांच्याबद्दल आपण सखोल गप्पा मारणार आहोत. तुम्हाला जर काही अडचण वाटली तर मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यांच्याशी संपर्क करा. आज आपल्या या खास चहा विथ सत्ता शो मध्ये आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत, जीएसटी विषयी जाणून घेणार आहोत. चला तर मंडळी, मग सुरू करूयात. वाखारे साहेब, नमस्कार. नमस्कार. कसे आहात? मस्त, मजेत. तुमचं चहा विथ सत्ता या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. आज आपण एक खूप महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे, जो प्रत्येक व्यवसायाचा आत्मा आहे, म्हणजे जीएसटी. तर मला प्रथमतः जाणून घ्यायला आवडेल की जीएसटी म्हणजे काय? जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, सिंपल भाषेमध्ये. आणि मराठीत जर त्याचा अनुवाद करायचा म्हणलं तर वस्तू व सेवा कर. वस्तूवरती आणि सेवेवरती जो कर लागला जातो त्याला जीएसटी म्हणतात. आता जीएसटी प्रत्येकाला माहिती आहे, पण एक जीएसटी बद्दल एक छोटी गोष्ट अशी आहे की खूप महत्वाची आहे, जी हस्तांतरणावरती जीएसटी लागतो. एका वस्तूला विकल्यानंतर तर जीएसटी लागतोच, पण ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर नेली किंवा पोहोचवली तरी देखील जीएसटी आकारला जातो. उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं तर एका माणसाचे जर 2 गोडाऊन असतील तर एका गोडाऊन मधून दुसऱ्या गोडाऊन मध्ये माल जर नेला तर त्याला जीएसटी आकारला जातो. त्याला अंतर्गत जीएसटी आकारला जातो, त्याचा बेनिफिटही मिळतो, पण जीएसटी कर त्या ठिकाणी लागतो. तर अशी आहे जीएसटी. ट्रान्सफरवरती जीएसटी लागतो. याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलू. जीएसटी भारतात कधी सुरू झाला? जीएसटीची सुरुवात सन 2017 जुलैमध्ये सुरुवात झाली. जीएसटीच्या आधी व्हॅट आणि सर्व्हिस टॅक्स लागू होता, त्याला बदलून किंवा तो बंद करून जीएसटीची भारतामध्ये सुरुवात झाली. आता तुम्ही म्हणले की व्हॅट म्हणजे जुना कर येतो. थोडक्यात जुना कर आणि जीएसटी मध्ये नेमका फरक काय? व्हॅट आणि सर्व्हिस टॅक्स, जसं आता मी मगाशी म्हणलं, जीएसटी हा वस्तू आणि सेवावरती लागतो. तसं पूर्वी 2 वस्तूसाठी व्हॅट लागायचा आणि सर्व्हिसेससाठी सर्व्हिस टॅक्स लागायचा. ह्या दोन्हीचं एकत्रीकरण आहे जीएसटी. आता व्हॅट आणि सर्व्हिस टॅक्सचं जर सांगायचं म्हटलं तर व्हॅट हा राज्याच्या अखत्यारीत येणारा कर आहे आणि सर्व्हिस टॅक्स हा केंद्राच्या अखत्यारीत येणार आहे. तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन त्यांनी केलेलं आहे. तर व्हॅट आणि सर्व्हिस टॅक्स मध्ये जो मेन इश्यू होता, जो ITC, जो सेट ऑफ जो मिळायचा, तो त्या राज्याला किंवा केंद्र सरकार हे एकमेकांना देत नव्हते. त्यामुळे त्या वस्तूची किंवा त्या सर्व्हिसेसची किंमत थोडी वाढीव असायची आणि त्याचाच बेनिफिट म्हणून आपण जीएसटी मध्ये त्याचं एकाच लेवलला आपण जीएसटीचं कर संकलन केल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला त्या दोन्हीचा सेट ऑफ तुम्हाला घेता येऊ शकतो, जो व्हॅट आणि सर्व्हिस टॅक्स मध्ये घेता येत नव्हता. आणि त्याचमुळे तो बंद करून थोडीशी कॉस्टिंग कमी होईल या उद्देशाने जीएसटीचं लॉन्चिंग करण्यात आलं. आता जीएसटी हा कर लागू करताना सरकारला नेमक्या कोणत्या प्रमुख आव्हानांना तोंड द्यावं लागलं? सुरुवातीला जीएसटी जेव्हा कायदा आला त्यावेळेला जीएसटी फार कमी लोकांना माहित होता. त्याचा प्रचार करणं गरजेचं होतं आणि तो प्रचार करताना अनेक गोष्टी टेक्निकल असतील, नॉन टेक्निकल असतील, कायद्याच्या गोष्टी असतील, त्या लोकांना समजून सांगणं, या गोष्टीचं आव्हान सरकारला होतं. त्या गोष्टीचं आव्हान सरकारने चांगल्या पद्धतीने पेललं. आज जीएसटी बऱ्याच लोकांना माहिती आहे, पण ती थोडक्यात आहे की जीएसटी काम कसं करतं, जीएसटी आपल्याला काढला पाहिजे. पण बारीक सारीक गोष्टी आहेत त्या जीएसटी मध्ये अजूनही सरकारला आव्हानात्मक गोष्टी आहेत, कारण त्या दिवसेंदिवस बदलत आहेत. जशी काळाची गरज आहे तशी ते जीएसटी बदलत आहे. जसे प्रॉब्लेम येत आहेत, जसे समस्या येतील, त्या पद्धतीने त्याच्यावरती तोडगा काढून त्याचं रूपांतर सिस्टीम मध्ये करण्यात येतं. आणि त्यामुळे अजूनही सरकारला आव्हान आहे, पण ते पहिल्यापेक्षा थोडं कमी झालेलं आहे. आता लघु उद्योग आणि मध्यम उद्योग आहे, यांना कितपत फायद्याचा ठरतो जीएसटी? तर लघु उद्योग आणि जे काय मध्यम आहेत
तर त्यांच्यासाठी जीएसटी लागू आहे. पण त्याच्यासाठी जे छोटे उद्योग आहेत ज्यांना जीएसटी ची संकल्पना आहे, त्याचं जे रेग्युलेशन्स फॉलो करावं लागतात किंवा ज्याचे काही नियम आहेत ते फॉलो करण्यासाठी काही खर्च करावा लागतो. जसं सीएनना तुम्हाला रिटर्न भरण्यासाठी पेमेंट करावं लागतं, कंप्लायन्स करण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. बरोबर. तर त्याच्यासाठी सुरुवातीपासूनच त्याच्यावरती बर्डन येऊ नये किंवा एक बोजा आपण म्हणतो व्यावसायिकांना जो सुरुवातीला वाटतो तो कमी व्हावा म्हणून त्यांनी एक लिमिट दिली की त्या लिमिटच्या पुढे जर तुमचा बिझनेस गेला, व्यवसाय गेला, तर तुम्ही जीएसटीचे नियम पाळण्यासाठी त्यांचे रूल्स रेग्युलेशन फॉलो करण्यासाठी तुम्हाला ते सोयीस्कर जावं म्हणून एक लिमिट दिलेली आहे. त्याच्यासाठी तुम्ही ती लिमिट क्रॉस केल्यानंतर तुम्ही जीएसटीच्या कक्षेत येऊ शकता. ती लिमिट किती आहे? ती लिमिट व्यावसायिकांसाठी आहे, जर वस्तू पुरवणार असेल तर 40 लाखाची लिमिट आहे आणि सेवा असेल तर 20 लाखाची आहे. आणि वस्तू आणि सेवा दोन्ही जर पुरवत असेल तरी देखील 20 लाखाची लिमिट आहे. त्याच्या पुढे जर तुम्ही व्यवसाय केला म्हणजे मी म्हणेन त्याचा पुढे तुमचा टर्नओव्हर झाला तर तुम्हाला जीएसटी नंबर काढणं बंधनकारक आहे. म्हणजे 20 लाखाच्या आत तुम्ही जीएसटी नंबर नाही काढला तरी चालतो का? तो ऐच्छिक आहे. 20 लाखापर्यंत किंवा 40 लाखापर्यंत तुमचा टर्नओव्हर असेल तर तुम्हाला ऐच्छिक आहे, तुम्ही काढू शकता किंवा काढला नसला तरी चालतो, पण त्या पुढे गेला तर तुम्हाला तो नंबर बंधनकारक आहे. पण तुम्ही मागे म्हटलात की जीएसटी म्हणजे एकाच मालकाच्या दुसऱ्या गोडाऊन मध्ये माल शिफ्टिंग करायचा तरी तो जीएसटी लागतो. पण 20 लाखाच्या आत ज्यावेळेस मालाची शिफ्टिंग होते तर त्याच्या जीएसटीचं काय? नाही, आता जीएसटी आकारला कधी जातो आणि कोण आकारतं? तर ज्याचा जीएसटीचा नंबर किंवा ज्याचं जीएसटीचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तोच जीएसटी आकारू शकतो. दुसरे कोणीही व्यावसायिक आकारू शकत नाही. जीएसटी आकारण्यासाठी तुम्हाला जीएसटीचा नंबर किंवा जीएसटीचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. मग तुम्ही ट्रान्सफर जरी केलं, तुमचा नंबर नसल्यामुळे किंवा रजिस्ट्रेशन नसल्यामुळे तुम्ही जीएसटी आकारू शकत नाही. आता मग ही जीएसटी नेमका कोण रजिस्टर करू शकतं आणि कंपल्सरी कोणासाठी आहे? जीएसटी प्रत्येक व्यावसायिक करू शकतो. जीएसटीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी मर्यादा दिली आहे ती टर्नओव्हरची मर्यादा आहे. ती टर्नओव्हर तुम्ही जर क्रॉस केली तर तुम्हाला जीएसटी तुम्ही काढायला पाहिजे आणि जर नसेल तर तुम्ही ऐच्छिक आहे. पण प्रत्येक व्यावसायिकाने त्याच्या व्यवसायानुसार ऐच्छिक पण काढला तरी चालतो. मग त्यामुळे तिथं तुम्हाला जीएसटी काढायचं की नाही काढायचं हा तुमच्या टर्नओव्हरती अवलंबून आहे. आणि त्या कंपोजिशन स्कीम नावाची जी कॉन्सेप्ट आहे ती नेमकी काय आहे? कंपोजिशन स्कीम मध्ये कसं असतं की वेळेला तुमचा टर्न जो आहे तो क्रॉस झालेला आहे, पण तुमचा जो बिझनेस आहे तो लघु उद्योग किंवा जीएसटीचा जो रेकॉर्ड मेंटेन करावा लागतो खरेदीचा विक्रीचा, ज्याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट घेता येतो आयटीसीचा, जो आयटीसीचा बेनिफिट घेऊ इच्छित नाहीये किंवा त्याला त्या गोष्टीमध्ये कॉम्प्लिकेशन्स जाणवत आहेत व्यवसायामध्ये किंवा मी ह्या गोष्टी रेकॉर्डवरती घेऊ शकत नाही किंवा मला त्या गोष्टी पॉसिबल नाहीयेत, तर त्या केसमध्ये उदाहरणार्थ मी सांगेल, एक किराणा मालाचं दुकान आहे, त्याचा टर्नओव्हर 50 लाख रुपये आहे, पण त्याला प्रत्येक गोष्टीची आवक आणि देवाक ही शक्य नाहीये. त्याचं परचेस किती आहे, त्याचं सेल किती आहे, प्रत्येक वस्तू कितीला गेली कितीला आली हे रेकॉर्ड मेंटेन करू शकत नाही. मग त्याला त्या रेकॉर्ड पासून वाचवण्यासाठी एक कंपोजिशन स्कीम आणण्यात आली. बरोबर. त्या स्कीम अंतर्गत तुम्ही जो जीएसटी आहे, जे जीएसटीचे रेट ठरलेले आहेत 5% असतील, 12% असतील, 18% असतील काही ठिकाणी, तर तो रेट आहे त्या रेटनं टॅक्स न भरता त्याला फक्त 1% जो काही सेल होईल त्याच्या 1% टॅक्स भरून तुम्ही त्या कंपोजिशनचा भाग होऊ शकता. म्हणजे भाग होण्यासाठी 1% भरणं नाहीये, तुम्ही कंपोजिशन स्कीम स्वीकारल्यामुळे तुम्हाला जो टॅक्स आहे तो 1%नी भरायचा आहे. 1% तुमच्या विक्रीवरती आहे. आणि तुम्हाला स्कीम जर तुम्हाला घ्यायची असेल, कंपोजिशन स्कीम मध्ये तुम्हाला जर एंटर करायचं असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना ती स्कीम सिलेक्ट करावी लागते. अन्यथा तुम्ही 1 वर्ष संपलं म्हणजे मार्च संपल्यानंतर तुम्ही त्या स्कीम मध्ये एंटर होऊ शकता, काही नियम अटी फॉलो केल्यानंतर. म्हणजे तुम्ही मध्येही पण त्या स्कीम मध्ये जाऊ शकता आणि त्या स्कीम मधनं बाहेर पण पडू शकता तुमच्या व्यवसायाच्या नियोजनानुसार. आता ही टक्केवारी जी तुम्ही म्हणताय की 5%, 18% जी आहे ती कशी ठरवली जाते? ही सरकारने त्यांच्या नियमानुसार, आता त्यासाठी जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर एक पहिला सेंट्रल एक्साइज हा कायदा होता. सेंट्रल एक्साइजला पण त्याच पद्धतीचे रेट होते, थोडेफार फरकाने. त्याच्या आधी एक कायदा आला होता कस्टम्स ड्युटी. तर कस्टम ड्युटी हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये सगळे रेट डिफाईन केलेले आहेत. तर तो कस्टम ड्युटीच्या ऍक्ट मधले जे काही रेट आहेत ते बऱ्यापैकी जीएसटी मध्ये आणलेत. फक्त त्याच्यामध्ये विभाजन केले 5%, 12%. जे पहिला
वेगळे रेट होते. ते आता कस्टम ड्युटीच्या आधारे त्यांनी तो कॅटेगरी करून त्या कॅटेगरीनुसार म्हणजे ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्यांना रेट कमी, ज्या लक्झरी वस्तू आहेत त्यांना जास्त रेटनी तो क्लासिफिकेशन करून त्यांनी त्या पद्धतीने रेट डिसाईड केलेले आहेत. आता एखादा व्यावसायिक किती प्रकारचा जीएसटी भरू शकतो? किती प्रकारचा म्हणण्यापेक्षा त्याला प्रत्येक व्यवसायामध्ये प्रत्येक वस्तू जी आहे ती वेगळी आहे. मग प्रत्येक वस्तूला रेट वेगळा असू शकतो. मग कोण 5% भरेल, कोणाच्या व्यवसायामध्ये 5% पण आहे, 12% पण आहे. कोण म्हणेल मला 5 नाही, 12 नाही, मला फक्त 18%. तो त्याच्या व्यवसायाच्या वस्तूवरती अवलंबून जातो. फक्त सर्व्हिस सेक्टर असं जे आहे त्याला फक्त 18% जीएसटी. त्याच्या सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे, उदाहरणार्थ टेलिकॉम कंपनी असेल किंवा एखादं सीए असेल, आर्किटेक्ट असेल, तर त्यांना जी फीज चार्ज होते त्यांना 18% जीएसटी आकारावा लागतो. त्यांच्याकडे 5% आणि 12% असा काही रेट नाहीये. आता इनपुट टॅक्स क्रेडिट ITC म्हणजे नेमकं काय आणि ते कसं काम करतं? इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे तुम्ही जो माल विकता, हम्म, उदाहरण मी तुम्हाला घेऊन सांगेल, 1 लाखाचा जर मला आपण विकला, त्याच्यावरती आपण 18% समजा जीएसटी लावायचं म्हणलं तर 18,000 रुपये आपल्याला कस्टमरकडनं कलेक्ट करायचे. तर आपण 1,18,000 रुपये कस्टमरकडनं घेतो. बरोबर. मग ती जी 1 लाखाची वस्तू आहे आपण खरेदी करताना समजा एक 70,000 रुपयाला आपण खरेदी केली, तर 70,000 रुपये जी वस्तू आहे त्याच्यावरती मी एक साधारणपणे 10,000 रुपये जर मी टॅक्स पे केला असेल अंदाजे, बरोबर. तर 10,000 रुपये मी ऑलरेडी गव्हर्नमेंटला पे केलेत. आणि जीएसटी हा जो टॅक्स आहे हा एंड युजर पे करत असतो. एंड युजर म्हणजे त्याला जी किंमत पडली त्यावरती जीएसटी सरकार घेत असतं. मग ऑलरेडी मी 1 लाखावरती जर टॅक्स भरला आहे 18,000 रुपये, तर मग त्याच्यामध्ये मी खरेदीची किंमत वजा करणार. जो मी 70,000वरती जो टॅक्स पे केला आहे 10,000 रुपये, मी ज्यांच्याकडनं मटेरियल परचेस केलं त्यांना मी 10,000 रुपये सहित पेमेंट केलेलं आहे, तर ते 10,000 रुपये वजा करणार आणि मी सरकारला फक्त 18 मधून 10 वजा करून 8,000 रुपयाचं पेमेंट करणार. बरोबर. म्हणजे मी सरकारला 18 दिलेत पण ते दोघांमार्फत दिलेत. मी डायरेक्टली 8,000 पे केले आणि माझ्या सप्लायरच्या थ्रू मी 10,000 पे केलेत. आणि ती सिस्टीम सगळीकडे चालू असते. म्हणजे तो सप्लायर पण त्या पद्धतीने पे करत असतो आणि मी पण, म्हणजे प्रत्येक जण जो बेनिफिट घेत असतो परचेसचा बेनिफिट घेणं यालाच म्हणत ITC. आणि तो ITC केव्हा मिळतो? ज्या वेळेला तुम्ही नॉर्मल स्कीम घेता. आता बरोबर. मगाशी तुम्ही उल्लेख केला कंपोजिशन स्कीम, तर कंपोजिशन स्कीम मध्ये 1% जीएसटी भरायचा आहे. बरोबर. तिथं मी 18% लावलेलं नाहीये. तर त्या केसमध्ये ITCचा बेनिफिट घेता येत नाही. त्या नियम अटीमध्ये ही एक कंडिशन आहे की तुम्हाला ITCचा बेनिफिट घेता येत नाही. म्हणजे तुम्ही जो मटेरियल परचेस करता त्या परचेस केलेल्या मटेरियलवरती जो काय टॅक्स पे केला त्याचा बेनिफिट तुम्हाला घेता येत नाही. कारण ते फक्त 1% पे करतायत. 18% पे केला असता तर त्यांना 10,000चा बेनिफिट मिळाला असता. बरोबर. तर ITC असं काम करतं आणि नॉर्मल स्कीम डिडक्शन घेऊन त्याचा बेनिफिट घेत असते. आता B2B आणि B2C ह्या व्यवहारात जीएसटी कसा लागू करावा, म्हणजे काय काळजी घ्यायला पाहिजे ह्या व्यवहारामध्ये? B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस बरोबर. आणि B2C म्हणजे बिझनेस टू कस्टमर. कस्टमर. आता B2B म्हणजे काय? ज्यांचा आपला जो कस्टमर आहे त्याच्याकडे जीएसटी रजिस्ट्रेशन आहे की नाही किंवा जीएसटी नंबर आहे की नाही याच्यावरनं ठरतो तो B2B आहे का B2C आहे. जर त्याच्याकडे जीएसटी नंबर नसेल तर तो B2C झाला आणि जीएसटी नंबर काढला असेल आपल्या कस्टमरनी तर तो B2B झाला. आता हे B2B आणि B2C ब्रेकअप करण्याचं काय कारण, त्याचं वेगळं करण्याचं कारण काय, तर B2B ला आपल्याला त्याचं इनव्हॉइस आपल्याला डिक्लेअर करावं लागतं. बरोबर. आणि जसं मी डिक्लेअर करतो समोरच्याला ते बिल त्याच्या पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर दिसत असतं. B2C ला नंबरच नाहीये मग तो लॉग इन करू शकणार नाही. मग त्याची काही गरज नाहीये त्याला बिल डिक्लेअर करायची. तर तो B2C मध्ये टोटल जो काही बॅलन्स अमाऊंट असेल B2C चा तो टोटली तो डिक्लेअर करू शकतो ऍट अ सिंगल नोट मध्ये. त्याच्यामुळे B2C आणि B2B हे दोन्ही सेपरेट करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन B2B मी देताना तुम्हाला ॲक्युरेट इन्फॉर्मेशन गरजेची आहे, जेणेकरून समोरच्या पार्टीला त्याचा तोटा होणार नाही. तो ITC मध्ये तोटा होऊ शकतो जर चुकीची इन्फॉर्मेशन सबमिट केली तर. आता मग व्यावसायिकांना जीएसटी भरताना नेमक्या काय चुका होतात जे आता म्हटलात तुम्ही, तर त्याला त्या कोणत्या चुका टाळता येतील? पहिली गोष्ट जसं तुम्ही म्हणलं B2B मध्ये आपण जे बिल सबमिट करतो. आता बिल सबमिट करणं म्हणजे काय, तर आपण जो आपला सेल झालेला आहे तो डिक्लेअर करत असतो.
डिक्लेअर केल्यानंतर सेम बिल समोरच्या पोर्टलला ॲज अ परचेस म्हणून दिसत असतं. जो डेटा आपण सबमिट करतो जीएसटी पोर्टलवरती तो समोरच्या आपला जो कस्टमर आहे कस्टमरच्या पोर्टलवरती तो ॲज अ परचेस म्हणून दिसतो की मी परचेस कोणाकडनं केला आहे, किती केला आहे. पण जर आपण B2B मध्ये त्याचा कस्टमरचा जीएसटी नंबर चुकीचा टाकला तर समोरच्या कस्टमरला ते बिल दिसणार नाही. ते बिल कोणाला दिसेल, ज्याचा जीएसटी नंबर टाकलाय त्याच्या पोर्टलला दिसेल आणि तो म्हणाल अरे हे मटेरियल कोणाचं आहे, ही पार्टी कोणाची आहे, याच्याकडनं परचेसच केलं नाही, हे बिल कोणाचं ऍड झालंय, तर त्याला ते दिसत असतं. बरोबर. मग ही चूक झाल्यामुळे काय होतं, जो ऍक्च्युअल कस्टमर आहे त्याला मात्र त्याचं बेनिफिट घेता येत नाही, त्याचा सेटअप घेता येत नाही, त्याचा ITC घेता येत नाही आणि त्या महिन्यामध्ये त्याला त्याचं जीएसटीचं पेमेंट डबल करावं लागतं. आणि हा तोटा ह्याची काळजी घेणं की आपण जे बिल सबमिट करतो ते ॲक्युरेट असलं पाहिजे. बिल नंबर चुकीचा टाकला तरी देखील समोरच्या पार्टीला ते दिसत नाही, दिसतं पण ते व्हेरीफाय होत नाही. बऱ्याच मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे सॅप सिस्टीम वापरली जाते. बिल नंबर जर चुकीचा टाकला तर ते बिल दिसत नाही किंवा ते आयडेंटिफाय होत नाही आणि आयडेंटिफाय न झाल्यामुळे त्यांना त्याचा जीएसटी भरावा लागतो. मग त्यांनी आपल्याला पण पेमेंट केलेलं असतं आणि गव्हर्नमेंटला पण पेमेंट केलेलं असतं, डबल पेमेंट जातं आणि ह्या चुका चुकीच्या बिलामुळे होतात. ही एक कारण आहे. आणि दुसरं कारण, तुम्ही जर रिटर्नच भरलं नसेल तर त्याला तर दिसणं शक्य नाही. म्हणजे काय, रिटर्न भरणं व्यवस्थित पाहिजे आणि ते वेळेवरती पाहिजे. लेट झालं तर ते सुद्धा बिल नेक्स्ट मंथ मध्ये दिसतं, त्या महिन्यामध्ये दिसत नाही. आता ही जर चुका झाल्या तर गव्हर्नमेंट काय नोटीस पाठवतं? नाही, या चुकांसाठी नोटीस नाहीये. नोटीस तुम्हाला कारणासाठी येऊ शकते, पण या चुकासाठी तुम्ही पुढच्या महिन्याच्या रिटर्न मध्ये तुम्ही तुमचे बिल अमेंड करू शकता, दुरुस्त करू शकता. पण दुरुस्तीला फक्त मर्यादा आहे, ते बिल एकदाच दुरुस्त होऊ शकतं, सेकंड टाइम बिल दुरुस्त होऊ शकत नाही. आणि रिटर्न जर लेट भरला असेल तर त्याला काही करायची गरज नाही, ते नेक्स्ट मंथ मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक तसंही दिसणारच आहे. पण त्याच्यात जर चूक झाली तर ती परत नेक्स्ट मंथ, म्हणजे तुम्ही रिटर्न उशिरा भरलं, त्याच्यात पण चुकीचं भरलं, तर एक तर लेट झाल्यामुळे नेक्स्ट मंथला दिसलं, त्याच्यात कळलं की बिल चुकीचं आहे, परत करेक्शनला 1 महिना गेला, म्हणजे त्या सप्लायरचा जो जीएसटी भरायचा आहे त्याला 3 मंथनी लेट पेमेंट करावं लागलं त्याला, म्हणजे त्याचा बेनिफिट 3 मंथ लेट झाला. बरोबर. मग त्यामुळे तिथं ॲक्युरेट डेटा, टाइमली डेटा जाणं खूप गरजेचं आहे. आता हे सगळं ज्याचं झालं की आता हे सगळं करल्यावर आपल्याला ऑडिट करावं लागतं, जीएसटी ऑडिट आपण म्हणतो. मग ते जीएसटी ऑडिट म्हणजे काय, नेमकी त्याची प्रोसेस काय? जीएसटी ऑडिट, आता पहिला जीएसटी ऑडिट कंपल्सरी होतं ठराविक टर्नओव्हरच्या वरती, पण आता त्यांनी बदल केलेला आहे. जीएसटी ऑडिट आता सध्या कन्सेप्ट त्यांनी बंद केलेली आहे, पण जीएसटी ऑडिट पूर्णपणे बंद नाही केलेलं आहे. जीएसटी ऑडिट आता सध्या गव्हर्नमेंट ज्या फाईल सिलेक्ट करतील, जे असेसन सिलेक्ट करतील, तर त्यांना गव्हर्नमेंट सांगा की ऑडिट करून घ्या. नेमकं कोणासाठी येते अनिवार्य? अनिवार्य नाही, ती जी केस आहे ती गव्हर्नमेंट डिसाईड करणार त्यांच्याकडे असलेल्या डेटाबेस होती, की यांच्या डेटामध्ये काहीतरी तफावत आहे, काहीतरी गुंतागुंत आहे, की हे व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला अथॉरिटी एक सिलेक्ट केली पाहिजे. तर ते ऑडिट स्वतः करून घेतात, की ती ऑडिटसाठी सिलेक्ट करतात केस आणि त्याप्रमाणे ते ऑडिट करून घेतात. जसं इन्कम टॅक्समध्ये ऑडिट तुमच्या टर्नओव्हर बेसवरती ठरतं, तसं जीएसटी मध्ये होतं, पण ते आता बंद करून डिपार्टमेंट ऑडिट करून घेणार स्वतः. मग त्या केसमध्ये तुम्ही ॲज अ कन्सल्टंट तुम्हाला आपण करू शकतात किंवा डायरेक्टली गव्हर्नमेंट पण ऑडिट करू शकतात. तर ते ऑडिट ॲज सच आता कंपल्सरी नाहीये. गव्हर्नमेंटनी जर तुम्हाला सांगितलं ऑडिट करून घ्या तर ते तुम्हाला करून घ्यावं लागेल. आता 2024-25 मध्ये जीएसटी कायद्यात काय बदल झाले? 24-25 मी असं म्हणेन, जुलै 2017 पासून जसं जीएसटी अस्तित्वात आलंय तेव्हापासून असे अनेक बदल झालेले आहेत जीएसटी मध्ये आणि आजही चालू आहेत. दर तुम्हाला 2 महिने 3 महिने झाले मीटिंग झाली त्यांची जीएसटी काउन्सिलची, की तुम्हाला त्याच्यामध्ये बदल दिसतात आणि हे बदल इतके आहेत की तुम्हाला ते ग्रास्प करणं सोपं नाही. आणि त्या बदलाचा टॅक्स पेअरवरती परिणाम कसा होतो, की एखादा बदल जर कायद्यामध्ये झाला तर साहजिकच त्याचा बदल त्यांच्या वेबसाईटवरती करणं अपेक्षित आहे आणि तो टेक्निकल पार्ट आहे. टेक्निकल पार्ट सॉल्व्ह होईपर्यंत दुसरा बदल झालेला असतो. त्यामुळे बदल हा जीएसटीचा म्हणजे रेग्युलर रुटीन आहे, रेग्युलर बदल, रिफ्रेश अपडेट करतच राहतात. रिफ्रेश अपडेट तुम्हाला रेग्युलर अपडेट
असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आज बदल झालाय, पण परत थोड्या दिवसांनी परत नवीन बदल झाला. त्यामुळे 24-25 असं नाही म्हणता येणार, सुरुवातीपासून बदल होत गेलेत. आज 8 ते 9 वर्ष झालेले आहेत. अजूनही बदल तेवढेच होत आहेत जेवढे सुरुवातीला व्हायचे. कारण नवीन आव्हान समोर आलं की त्यांना त्या गोष्टीसाठी परत फेस करण्यासाठी बदल करावा लागतो. बदल करावा लागतो आणि तो टेक्नॉलॉजिकली इतका स्ट्रॉंग आहे, बदल करावा लागतो. कारण ती वेबसाईटच एवढी स्ट्रॉंग आहे, त्याच्यामध्ये इंटरलिंकिंग जो पार्ट आहे, म्हणजे एका चेंजेसचा अख्ख्या वेबसाईटवरती परिणाम होतो, एका पर्टिक्युलर सेक्टरवरती होत नाही. कारण कुठलंही ITCचं बेनिफिट तुम्ही म्हणलं की उद्या नाकारायचं आहे ह्या गोष्टीसाठी, तर ते सिस्टीमनी कसं डिटेक्ट केलं पाहिजे, म्हणजे छोटी गोष्ट आहे. आता सध्या हा होत नाहीये बदल, पण तरी सुद्धा एखादी छोटी गोष्ट झाली तर त्याची इंटरडिपेंडन्सी त्या वेबसाईटवरती कशी आहे, त्याचा मागचा डेटाबेस कसा आहे, पुढे येणारे बदल काय आहेत, मग तो त्या दिवसापासून आहे का त्याच्या आधीपासून आहे, ह्या पण गोष्टी तेवढंच टेक्निकली क्रिटिकल आहेत. त्याच्यामुळे बदल हा अविभाज्य घटक झालाय थोडक्यात जीएसटीचा. आता ही ई इन्व्हॉइसिंग जी कॉन्सेप्ट आहे ह्याच्या नियमात काय बदल होतात, म्हणजे काय नियम आहेत हे? ई इन्व्हॉइसिंग हा प्रकार असा आहे की गव्हर्नमेंटला प्रत्येक गोष्ट पोर्टलवर हवी. बरोबर, जसं आता ऑनलाईन. आपण बिल स्वतः डिक्लेअर करतो, बिल नंबर असेल, बिल जीएसटी नंबर असेल पार्टीचा, किंवा त्याची अमाऊंट असेल, ही गोष्ट जी आहे ही आपण इलेक्ट्रॉनिकली अपलोड करतो, सेव्ह करतो डेटाबेस. पण गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा इन्व्हॉइस देता त्यावेळेला ते सिस्टीम थ्रूच, म्हणजे जे बिल जनरेट करणार ते आमच्या वेबसाईटवरूनच करायचं. थोडक्यात आता बिलिंग आपण करतो, पेपरवरती लिहितो, तो डेटाबेस करतो, प्रिंट काढतो आणि आपण बिल सबमिट करतो. पण तसं न करता ई इन्व्हॉइसिंग जीएसटीच्या पोर्टलवर जाऊन इन्व्हॉइस बनवणे, यालाच ई इन्व्हॉइसिंग म्हणतात. म्हणजे तिथं अपलोड करायचा विषयच नाही, तो डायरेक्टली त्यांच्या डेटाबेसमध्ये सेव्ह झालेला आहे. त्यांचं एक स्ट्रक्चर फॉर्मॅट आहे. हा, त्याच्यामध्ये त्यांचे वेबसाईट्स आहेत, त्या वेबसाईटला तुम्ही जाऊन ई इन्व्हॉइसिंग करायचं. आणि ई इन्व्हॉइसिंग तुमचा टर्नओव्हर जर 5 कोटीपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ई इन्व्हॉइसिंग कंपल्सरी आहे. विदाऊट ई इन्व्हॉइसिंग तुम्ही रिटर्न फाईल करू शकत नाही, की तुम्हाला त्या अगेन्स्टमध्ये नोटीस पण येऊ शकते की तुम्ही इन्व्हॉइसिंग का नाही केला, तर त्या केसमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. आता हे जे पोर्टल आहे, आता ह्या पोर्टलमध्ये यूज करताना काही आव्हानं आहेत का लोकांना? पोर्टलवरती यूज करताना ऍक्च्युली काय होतं, बऱ्याच वेळेला टेक्निकल प्रॉब्लेम अशा येतात की ती सिस्टीम रन्स होत नाही, कारण डेटाबेस एवढा आहे. आणि बऱ्याच वेळेला तुमच्या करेक्शनमुळं सिस्टीम थोडी डाऊन होते. बरोबर. आणि कधी कधी काय होतं की त्या केसमध्ये जर तुमचं ड्यू डेट जवळ आलं असेल तर तुम्हाला डेटा अपलोडिंगला जास्त वेळ लागतो, आणि मग एकाच वेळेला सगळेजण सिस्टीमला येतात, लॉग इन करतात, त्याच्यामुळे सिस्टीम थोडी स्लो होऊ शकते. टेक्निकली सिस्टीम चांगली आहे, पण त्याच्यावरती डिपेंडन्सी एवढी आहे की त्या डिपेंडन्सीमुळं सिस्टीमला लोड येण्याचे चान्सेस जास्त आहेत, आणि मग कधी कधी ती सिस्टीम थोडीशी स्लो काम करते, आणि त्याच्यामुळं इफेक्ट निश्चितच कामावरती होतो. आता ही अपलोडिंग नेमकं कोण, तुमच्यासारखे एक्सपर्ट्स करतात की स्वतः कंपनीची टीम करते? डिपेंड आहे, कसं आहे, कारण मोठी कंपनी असेल त्यांच्याकडे तेवढं जर मॅनपॉवर स्ट्रॉंग असेल तर त्यांच्या स्वतःच्या लेवलला ते अपलोडिंग करतात. आणि नंतर मग तुमचं व्हेरिफिकेशन, तुमचं सिस्टीम पण व्हेरिफिकेशन करते, जे तुमचं बिल सबमिट केलंय ते पण व्हेरिफिकेशन करतात. आणि जर स्मॉल स्केल आणि मीडियम स्केल असेल तर मग त्यांचे CA अपलोड करतात, बिल्स वगैरे सगळे, आणि मग त्याच्याप्रमाणे ते पुढचं रिटर्न प्रोसेस करतात. पण त्याच्यामध्ये कसं होतं की तुमचा डेटा किती आहे त्याच्यावरती तुम्ही ठरवू शकता की आपण करू शकतो की नाही. बरोबर. आता जे फ्रीलान्सर काम करतात किंवा युट्यूबर्स काम करतात, ऑनलाईन डिजिटल माध्यमातून जे पैसे त्यांचा इन्कम सोर्स आहे, तर त्याच्यासाठी जीएसटी लागू आहे का? निश्चितच युट्यूबर किंवा फ्रीलान्सर हे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. सर्व्हिस प्रोव्हायडरला जीएसटी लागू आहे, पण परत ती कंडिशन आली की तुमचा टर्न जर 20 लाखाच्या आत असेल तर जीएसटी तुम्हाला लागू नाही. कारण कंडिशन जीएसटी रजिस्ट्रेशनसाठी, आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर जीएसटी लागू होतो. आयात निर्यात संदर्भातील जीएसटीचे नियम काय सांगतायत? आयात निर्यात संदर्भात जर सांगायचं झालं तर त्यामध्ये सरकारचं एक धोरण आहे की सरकारला परकीय चलन सर्वात जास्त प्रिय आहे. बरोबर. परकीय कारण चलन त्याच्यावर जिथून GDP. येतं तिथं सरकार प्रत्येकाला सूट देतं, हम्म. आणि आयात मध्ये परकीय चलन मिळत नाही, निर्यातीमध्ये ते जास्त मिळतं. बरोबर. मग आता गव्हर्नमेंटनी काय केलं की निर्यातीमध्ये तुम्हाला जीएसटीची सूट दिलेली आहे, पण त्याच्यामध्ये डायरेक्ट सूट न देता त्यांनी 2 पर्याय ठेवलेले आहेत. पर्याय एक असा आहे की तुम्ही सप्लाय करा, मटेरियल सप्लाय करा किंवा एक्सपोर्ट करा, तर त्या केसमध्ये तुम्ही जीएसटी पे करा आणि त्याच्या नंतर रिफंड घ्या.
रिफंड अशासाठी की तुम्ही पहिला प्रोसिजर फॉलो केली आहे की नाही, जे नियमात बसतंय त्याप्रमाणे सप्लाय किंवा एक्सपोर्ट केलाय की नाही, त्याची शहानिशा करून तुम्ही रिफंड घेऊ शकता. पर्याय नंबर 2, की जिथं जीएसटीचं पेमेंट न करता तुम्ही एक्सपोर्ट करायचं आहे, पण बरोबर. त्यासाठी तुम्हाला एक डिक्लेरेशन द्यावं लागतं, एक अंडरटेकिंग द्यावं लागतं की मी हा जो सप्लाय हा नियमात राहूनच करणार आहे. मग ज्या ठिकाणी तुम्ही नियम फॉलो नाही करत, तुम्हाला तिथं जीएसटी डिमांड किंवा नोटीस येऊ शकते की तुम्ही त्या नियमांचं उल्लंघन केलंय, तुम्ही डिक्लेरेशन किंवा अंडरटेकिंग दिलंय, त्याचं फॉलो झालेलं नाहीये, त्यामुळे तुम्हाला आम्ही डिमांड का करू नये अशी नोटीस पण तुम्हाला येऊ शकते की टॅक्स का लावू नये. तर ते तुम्हाला ऑप्शन आहे, पण तिथं तुम्हाला जीएसटीचं पेमेंट करायची गरज नाही पडत. हा झाला निर्यातीचा. आणि मेन त्याच्या कंडिशन्स आहेत की तुम्ही परकीय चलन आणा तर तुम्हाला आम्ही सूट देऊ. जर परकीय चलन येत नसेल तर तुम्हाला सूट दिली जात नाही. म्हणजे तुम्ही इंडियन रुपीज मध्ये जर बिलिंग केलं तर कदाचित तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळणार मिळणार नाही, नाही. कारण मेन काय आहे, परकीय चलन. परकीय चलन. आणि दुसरा मुद्दा आयातीवरती जो विषय येतो. आता आयात आपण जेव्हा करतो त्यावेळेला काही देशांकडे मटेरियल जे आहे ते स्वस्तामध्ये, जे भारतापेक्षा कमी किमतीनं मिळतात. बरोबर. मग अशा वेळेला भारतामध्ये जर मटेरियल येत आहे आणि त्याला जर तुम्ही स्वस्त जर खरेदी करत असाल तर भारतामधलं मार्केट कदाचित कोसळू शकतं. मग त्यासाठी एका लेवलला आणण्यासाठी त्याच्यावरती जीएसटी आकारणं गरजेचं आहे, बरोबर. जेणेकरून जीएसटी आकारल्यानंतर त्या वस्तूची किंमत आणि भारतामध्ये मिळणाऱ्या वस्तूची किंमत सेम होते. आणि त्याच्यासोबत अजून एक टॅक्स जो कस्टम ड्युटीच्या मार्फत लावला जातो किंवा त्याच्यासोबत जो असतो तो एक टॅक्स त्याच्यासोबत जीएसटी सोबत लागला जातो. त्याच्यामुळे भारतातली वस्तू आणि परदेशातून येणारी वस्तू यांच्या किमतीमध्ये जास्त तफावत नसते. त्याच्यामुळे आयातवरती जीएसटी आकारला जातो, पण त्याला कंडिशन्स आहेत. बरोबर. तुम्ही त्याचं बेनिफिट घेऊ शकता जर तुम्ही सेल केला तर तिथं तुम्हाला बेनिफिट त्याचा घेता येतो. म्हणजे जीएसटी तुम्ही पे केला तर आम्ही तुम्हाला बेनिफिट देऊ, आणि जर एक्सपोर्ट केला तर आम्ही तुम्हाला विदाऊट जीएसटी सप्लाय करायला परमिशन देऊ. बरोबर. म्हणजे आयातीपेक्षा निर्यातीला जास्त सूट आहे. जास्त. आता हे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम जी कॉन्सेप्ट आहे, ते काय आहे? रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम म्हणजे आता थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आपण जो जीएसटी कस्टमर कडून घेतो आणि सरकारला पे करतो. आता सरकारला पे करणारी व्यक्ती कोण असते? जो विक्रेता आहे. मी असं म्हणेल की मी विक्रेत्यापेक्षा खरेदीदाराकडून जीएसटी घ्या तर त्यालाच म्हणतात रिव्हर्स चार्ज. जो टॅक्स नॉर्मल विक्रेता पे करतो गव्हर्नमेंटला त्याला नॉर्मल प्रोसिजर आहे, आणि जो खरेदी करतो, जो वस्तू खरेदी करतो, जो सेवा घेतो आणि त्यांनी जर जीएसटी भरायचं म्हणलं तर त्याला म्हणतात रिव्हर्स चार्ज. बरोबर. मग आता उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं, सिक्युरिटी एजन्सीज त्याच्यामध्ये येते. त्याची एक ठराविक लिस्ट आहे, त्या लिस्ट प्रमाणे तुम्हाला रिव्हर्स चार्ज लागू आहे, प्रत्येक ठिकाणी लागू नाही. ओके. मग त्याच्यामध्ये एक उदाहरण असं आहे की सिक्युरिटी सर्व्हिसेस जे प्रोव्हाइड करतात, सोसायटी असेल, इंडस्ट्रीज असतील किंवा कंपनी असेल किंवा कुठल्याही गोडाऊन मध्ये किंवा कुठल्याही कमर्शियल ऍक्टिव्हिटीच्या ठिकाणी तुम्हाला सिक्युरिटी बघायला मिळते. तर सिक्युरिटी सर्व्हिस घेणारी कंपनी आहे ती कस्टमरला पेमेंट करते. बरोबर. थोडक्यात त्या सप्लायरला, सिक्युरिटी एजन्सीजला पेमेंट करते. पण सिक्युरिटी एजन्सीला पेमेंट करता करता जीएसटीचं पेमेंट गव्हर्नमेंटला करते. नॉर्मल प्रोसिजर काय असायला पाहिजे? मी सिक्युरिटी एजन्सीला पेमेंट केलं, 1,00,000चं पेमेंट असेल, 18% जीएसटी लावली, का तर सर्व्हिस प्रोव्हायडर आहे म्हणून 1,18,000 दिले, माझा विषय संपला. बरोबर. तसं नाहीये. मी 1,00,000 रुपये एजन्सीला पेमेंट करणार आणि 18,000 गव्हर्नमेंटला पे करणार ऍज अ रिव्हर्स चार्ज. वस्तू घेणाऱ्यांनी गव्हर्नमेंटला पे करायचा. तर जीएसटी तर एंड युजर कडूनच घेतला जातो ना? जीएसटी हा जो आहे तो एंड युजरच सहन करतो, त्याला सगळ्या टॅक्सेस पे करावे लागतात. कुठलाही मध्यम किंवा डिस्ट्रीब्युटर असेल, कंपनी असेल, त्याला जीएसटीची झळ बसत नाही, त्याचं जर तिचं रजिस्ट्रेशन असेल तर. आता म्हणजे इकडे सरकार, मध्ये सप्लायर म्हणजे विक्रेता, आणि सगळ्यात शेवटच्या चेनला एंड युजर आहे. मग मधल्यांकडे जर जीएसटी नंबर असेल तर ते जे भरतात ते एंड युजर कडून घेऊनच सरकारला देतात का? साहजिकच एंड युजरला त्याची झळ बसते. जी किंमत वाढते ती एंड युजरला सहन करावं लागते. आणि प्रॉब्लेम कुठं येतो? एंड युजर जो आहे तो बिझनेसमॅन नसतो, तो ती वस्तू किंवा सेवा कंझ्युम करणार असतो, ती सेवा कस्टमर असतो. कस्टमरचा जीएसटी नंबर नसतो. बरोबर. तर त्यामुळे तो त्याला सेट ऑफ तो घेणार नाही, साहजिकच तो पैसा गव्हर्नमेंटला मिळतो. सपोज मी आता घरनं काम करतोय तर मला जीएसटी लागतो का? निश्चितच. जीएसटी हा ठिकाणावर नाही अवलंबून.
तुमच्या सेवा आणि वस्तू पुरवण्यावरती जीएसटी लागतो. ठिकाण कुठलंही असू दे, घरात असू दे, बाहेर असू दे, भारतात असू दे, भारताच्या बाहेर असू दे, जीएसटी लागणार. मग आता ट्रान्सपोर्टेशनवर पण जीएसटी लागतो आणि एंड युजरला यूज केल्यावर पण जीएसटी लागतो. निश्चितच ट्रान्सपोर्टेशन पण आरसीएमच्या बेसमध्ये येतं. ट्रान्सपोर्टेशनला थोडे नियम वेगळे लागू आहेत, पण ते आरसीएम मध्ये येतात, ते फॉरवर्ड मध्ये पण येतात, आरसीएम मध्ये पण येतात. आता समजा मी ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट कडून माझी सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट विकतो, तर आता मी तो फॉर्म कसा भरायचा मग जीएसटीचा? जीएसटी रजिस्ट्रेशन घेताना तुम्हाला पहिला ई कॉमर्स ऑपरेटर म्हणून घ्यावं लागेल. तुम्ही ऑनलाईन बिझनेस करताय तर ई कॉमर्स ऑपरेटरचं तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. तर त्या वेळेला तुम्ही जो नॉर्मल फॉर्म आहे तोच फॉर्म आहे, फक्त कॅटेगरी तुमची ई कॉमर्स ऑपरेटर आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही जो काही सेल तुमचं ॲमेझॉनवर असेल किंवा फ्लिपकार्टवर असेल त्याप्रमाणे तुम्ही तो सेल डिक्लेअर नॉर्मली करू शकता. आता जीएसटी मुळे देशाच्या जीडीपी वर काय परिणाम दिसतोय तुम्हाला? मोठ्या प्रमाणात परिणाम झालाय. पहिला जर आपण बघितलं सर्व्हिस टॅक्स आणि व्हॅट होते त्यावेळेला व्हॅट साहजिकच राज्याच्या अखत्यारीत असल्यामुळे तिथं तेवढं जीडीपीला तेवढं कॉन्ट्रीब्युट कितपत होतं माहित नाही, पण सर्व्हिस टॅक्स मोठ्या प्रमाणात होत होता. पण आता काय झालंय, दोन्हीचं एकत्रीकरण झालेलं आहे. एकत्रीकरणाने दोन गोष्टी झालेल्या आहेत. एक तर त्यांची ताकद वाढलेली आहे आणि दुसरं म्हणजे जीएसटी प्रणालीमध्ये गव्हर्नमेंटचा रोल फार कमी आहे. जीएसटी मध्ये जो आपण माल विकतोय जर आपण डिक्लेअर नाही केलं तर आपला कस्टमर आपल्याला प्रेशर करतोय की तुम्ही आमचं बिल दाखवलेलं नाहीये. बरोबर. मग इनडायरेक्टली काय होतं की इथं गव्हर्नमेंट प्रेशर करत नाहीये तुमचं सेल डिक्लेअर करायला, तुमचा कस्टमर प्रेशर करतोय. आणि जेव्हा कस्टमर प्रेशर करतो त्यावेळेला साहजिकच तुम्हाला बिल दाखवणं अपेक्षित आहे, नाही तर तुमच्या बिझनेस रिलेशनवरती इफेक्ट येऊ शकतो. आणि हेच कारण आहे की तुमचा जो बिझनेस आहे तो झपाट्याने वाढायला लागलाय. जर तुम्ही जो सेल कमी दिसत होता तो आता जास्त दिसायला लागला, त्याच्याने जीएसटीचं कलेक्शन जास्त झालं आणि एंड यूज काय झाला, त्याचं ग्रोथ जास्त झाल्यामुळे ईडीपी मध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन जास्त वाढलं. म्हणजे शासनाच्या तिजोरीत जास्त पैसा झाला पूर्वीच्या करापेक्षा. पण ह्याचा तोटा एंड युजरला जास्त झाला का? एंड युजरला जीएसटीचं भरणा करावा लागला ना. एंड युजरला तो आहेच आहे, पण काही प्रमाणात झाला, काही प्रमाणात नाही म्हणता येईल. कारण एंड युजर हा जीएसटी देऊन खरेदी करतो, पण तो बऱ्याच वेळेला बेनिफिट न घेतल्यामुळे त्याला त्याचं झळ जाणवत नाहीये, पण तो त्याचं जीएसटीचं पेमेंट करतच असतो, त्याच्या ते लक्षात येत नाही. त्याच्यामुळे कस्टमरला जरी कॅशमध्ये पेमेंट असलं तरी सुद्धा त्याला तेवढं इफेक्ट पडत नाहीत, कारण त्याचं गव्हर्नमेंटला ऑलरेडी पेमेंट जमा झालेलं असतं इनडायरेक्टली. आता जीएसटी ह्या टॅक्समुळे जो काळा पैसा आहे किंवा मग रोख जे व्यवहार होतात ह्याच्यावर काय नियंत्रण ठेवता येतं का जीएसटीच्या माध्यमातून? त्याच्यामध्ये असं आहे की ते मगाशी जसं म्हणलं तसंच कस्टमर तुम्ही ब्लॉक केलेले, कस्टमरनेच तुम्हाला सिस्टीमला लूपहोल दिले किंवा तुम्ही हे बिल सबमिट नाही केलं तर आम्ही तुम्हाला पेमेंट रोखू. म्हणजे त्यामुळे काय झालंय, ब्लॅक मनी हा विषय बऱ्यापैकी संपलेला आहे. कॉम्पिटिशन तुमच्यातच आहे. बरोबर. त्याच्यामुळे काय होतंय की मी बिल देतोय कस्टमरला जीएसटीचं आणि मी असं म्हणतोय का की मी बिल सबमिट नाही करत, असं होऊ शकत नाही. कारण त्यांनी आपल्याला पेमेंट केलेलं असतं, त्याचा बेनिफिट तो घेणार असतो. त्यामुळे साहजिकच तो प्रेशर असल्यामुळे जिथं आपण ब्लॅकचा विचार करू शकतो तिथं ते साहजिकच त्याला आळा बसलेला आहे. की बाबा तो स्वतः सांगतोय की मी पेमेंट तुम्हाला व्हाईट करणार किंवा त्या पद्धतीने चेक पेमेंट करणार, तर मला जीएसटीचं बिल हवंय. मग त्यामुळे काय होतं की कस्टमर आणि ह्याच्यामध्ये एंड युजर सोडता बाकी सगळे कमर्शियल ऍक्टिव्हिटी आहेत. मग कमर्शियल ऍक्टिव्हिटीला तर पहिला जीएसटी बेनिफिट आहे, कारण त्याच्यामध्ये त्याची कॉस्ट कटिंग होती. त्यामुळं बिझनेसमन त्या गोष्टीने विचार करतो की माझा जीएसटी नंबर असेल तर मला जास्त फायद्याचं आहे, कारण तो सेटअप घेतोय. सेटअप घेतल्यामुळे त्याचा प्रॉफिटमध्ये जास्त वाढ झालेली आहे आणि त्याच्यामुळे तो जीएसटी साठी आग्रही असतो. आणि ज्यावेळेला तो जीएसटी नंबर काढतो त्यावेळेला तो असं म्हणत नाही की मला विदाऊट जीएसटी बिल द्या. बरोबर. त्यामुळं साहजिकच प्रत्येक जण जीएसटीच्या कक्षेत येत आहे आणि जीएसटीच्या कक्षेत आल्यामुळे काय होतंय की साहजिकच प्रत्येक जण जीएसटीचं बिल मागताय आणि जीएसटीचं बिल मागितल्यामुळे प्रत्येक जण टर्नओव्हर त्या पटीने वाढलेलं आहे. टर्नओव्हर वाढतो आणि सरकारला GST पैसा येतोय. पण बऱ्याचदा आपण बघतो की हॉटेलमध्ये गेल्यावर चांगले हॉटेल सुद्धा आपल्याला विदाऊट बिल जीएसटी बिल देतात. त्यामध्ये कसं होतं, दोन ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. आपल्याला ती शहानिशा करणं गरजेचं आहे, कारण हॉटेल इंडस्ट्रीला कंपोजिशन स्कीम पण लागू आहे. मग असं होतं की तुम्ही
बिल घेतलं त्याच्यामध्ये जीएसटी उल्लेख केलेला नाहीये, हम्म. पण त्याच्यावरती जीएसटी नंबर आहे की नाही हे तपासणं गरजेचं आहे. जर जीएसटी नंबर आहे तर तो कंपोजिशन स्कीम मध्ये असू शकतो, आणि जर जीएसटी नंबर नसेल तर त्याचं जीएसटीचं रजिस्ट्रेशन नसणार याची खात्री बाळगली पाहिजे. पण असं जर होत असेल की तो मोठ्या प्रमाणात आहे तर त्याची तक्रार पण तुम्ही करू शकता, की हा एवढा मोठा बिझनेस आहे तर तुम्ही तुमच्या लेवलला तुम्ही तक्रार पण करू शकता. पण बऱ्याचदा जे समजा ग्रामीण भागामध्ये किंवा शहरात काही असे लघु उद्योग आहेत, ते मॅन्युफॅक्चरिंग तिथं होतं, तर ते जीएसटी बिल देत नाहीत आणि जीएसटी घेत नाहीत. मग ह्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, ऍक्च्युली कसं असतं, त्यांचे टर्न तेवढा कमी असतो. ग्रामीण भागामध्ये जर टर्न बघितला तर त्याच्यामुळे टर्नच्या बेसवरती असल्यामुळे त्यांना तो जीएसटीचं बिल देणं आणि घेणं गरज वाटत नाही. जर जीएसटी नंबर काढला तर तुम्हाला त्या जीएसटीचं बिल कसं असावं, कधी द्यावं ह्याचे नियम आहेत. तर ते तुम्हाला नियम फॉलो करायची गरज नाही, कारण तुम्ही जीएसटीच्या कक्षेत नाहीये, जीएसटीचं रजिस्ट्रेशन नाहीये, तर तुम्ही तुमचा बिझनेस करायला तुम्ही फ्री आहात. पण टर्न क्रॉस झाला असेल तर मग त्यांना ते बंधनं पाळली पाहिजेत. नाही तर इन्कम जीएसटी वाले त्यांना नोटीस पाठवू शकतात की तुमचा टर्नओव्हर एवढा झालेला आहे, व्यवहार एवढे झालेले आहेत, तर तुम्ही जीएसटी नंबर का नाही घेतला, ही नोटीस तुम्हाला येऊ शकते. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जीएसटीचे नियम फॉलो करणं बंधनकारक आहे. आता आपण जर पाहिलं तर प्रत्येक राज्याचं जे कलेक्शन आहे ते वेगवेगळे आहे. मग केंद्रीय पातळीवर त्याचा काय फरक जाणवतो का? केंद्रीय पातळीवरती फरक जाणवतो ना. त्यामध्ये कसं होतं की जसं मगाशी तुम्ही म्हणले की जीएसटी मध्ये काय आव्हान आहेत का तुम्हाला, बरोबर. तर हेच याच्यामध्ये पण एक आव्हान आहे हम्म. सरकारला, की जर राज्य सरकारच्या कक्षेत येणारा टॅक्स किंवा राज्याच्या अखत्यारीत येणारा व्हॅट हा तुम्ही केंद्राकडे घेऊन गेला, आम्हाला बेनिफिट काय, आम्हाला त्याच्यापासून फायदा काय, तर याच्यासाठी गव्हर्नमेंटनी 5 कायदे काढले. सीजीएसटी, एसजीएसटी, यूटी जीएसटी, आयजीएसटी असे टॅक्स त्यांनी काढलेले आहेत. आणि त्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटला पैसे मिळतात. जीएसटी तर त्यांचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे सेपरेट आहेतच, पण एसजीएसटी मधला पण काही हिस्सा त्यांना मिळतो. त्यामुळे गव्हर्नमेंटला कलेक्शन जे पहिलं सगळं स्टेट गव्हर्नमेंटला जायचं त्यातला 50% हिस्सा आता स्टेट गव्हर्नमेंट कडून सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जायला लागला. म्हणजे आयजीएसटी आपण जे 18% घेतो त्यातले 9% सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळायला लागले. आता एखादा नवीन व्यवसाय आहे, तर त्याच्यात जीएसटी धोरणाबद्दल कोणतं काळजी घ्यायला पाहिजे, काय धोरण आपण स्वीकारायला पाहिजे? नवीन व्यवसाय करण्यासाठी मी तर असं म्हणेल, जर तुम्ही व्यवसाय प्रॉपर प्लॅनिंगनी किंवा एका जिद्दीने जर करणार असाल आणि प्रॉपर सिस्टमॅटिक करणार असाल आणि कॉस्ट बेनिफिटचा विचार करत असाल, तर तुम्हाला जीएसटी नंबर काढल्यानंतर बिझनेस स्टार्ट करणं हे सगळ्यात फायदेशीर आहे. कारण तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करता, सुरुवातीला जी गुंतवणूक आपण व्यवसायामध्ये करतो त्या व्यवसायाच्या गुंतवणुकीसाठी आपण बराच जीएसटीचं पेमेंट करत असतो. म्हणजे एखादी मशिनरी घेणं असेल किंवा एखादी गाडी घेणं असेल किंवा एखादा प्लांट सेटअप करणं असेल, त्या सेटअपसाठी तुम्हाला जे काही पेमेंट तुम्हाला करायचं त्याच्यामध्ये तुम्हाला जीएसटीचं बिल जर मिळालं किंवा तुम्ही जीएसटीचं नंबर काढून ते बिल घेतलं तर तुम्हाला त्याचा सेटअप घेता येईल. एवढी मोठी जीएसटी रक्कम तुम्हाला तुमची वाचू शकते. पण तुम्हाला तुमच्या प्रत्येक सेलला, प्रत्येक विक्रीवरती तुम्हाला जीएसटी आकारण बंधनकारक आहे, कारण तुम्ही त्याचं जीएसटीचं रजिस्ट्रेशन व्यवसायाच्या आधीच घेतलेलं आहे. मग बेनिफिट घ्यायचा आहे म्हणून नंबर काढला, पण उद्या सेल करायला प्रॉब्लेम येतोय, मग तिथं तुम्हाला चॅलेंजेस नक्की येऊ शकतात. मग त्या पद्धतीने तुमचं प्लॅनिंग करायचं आहे. तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे, तुमचं जीएसटीचं पोर्शन किती आहे, तुमचं सेल किती होऊ शकतो, याचा थोडा अभ्यास करून तुम्ही तुमचं डिसिजन घेऊ शकता. हा, म्हणजे तुम्ही फायदा घेतलाय तर इकडे तुम्हाला बंधनकारक टॅक्स भरावाच लागेल तुम्हाला. आता आपण वर्षाअखेरीस कर नियोजन करताना जीएसटीचा का विचार करावा लागतो का? वर्षाअखेरीस नियोजन करताना मी असं म्हणेन की वर्षाअखेरीस करण्यापेक्षा तुमचं मंथ टू मंथ प्लॅनिंग करा. मंथ टू मंथ प्लॅनिंग करणं म्हणजे कसं आहे की तुमचा जो प्रॉफिट आहे, तुमचं एक्सपेन्स आहे ते तुमचे मॅनेज होतात का. तुमचं कधी कधी काय होतं की ह्या महिन्यामध्ये सेल काहीच नाही होत आहे, बरोबर. मग तुमचं प्लॅनिंग पुढं मंथ एंडला किंवा इयर एंडला करण्यापेक्षा तुम्ही सुरुवातीपासून जर रेग्युलर जर फोकसवर राहिले तर तुम्हाला त्याचा बेनिफिट, तुमचा परचेस, आपण परचेस करत जातो पण सेलच होत नाही. मग त्या केसमध्ये तुम्हाला मंथ टू मंथ तुमचा बिझनेस कसा चालतोय हे बघणं गरजेचं आहे. आता आपला व्यवसाय जो असतो तो अनेक स्टेटमध्ये पण असू शकतो, मल्टी स्टेट व्यवसाय असू शकतो, तर मग तिथं जीएसटीचे फायदे आणि तोटे काय आहेत नेमके? पहिली गोष्ट, जीएसटी तुम्हाला प्रत्येक राज्यामध्ये असेल तर तुम्हाला प्रत्येक राज्यानुसार तुम्हाला जीएसटीचं रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे. जीएसटीचा नंबर तुम्हाला प्रत्येक राज्यामध्ये घेणं गरजेचं आहे. फायदा असा आहे की तुमचं एक्सपान्शन होत आहे,
पण तोटा असा आहे की तुम्ही जीएसटीचं रजिस्ट्रेशन जे आहे ते प्रत्येक राज्यानुसार तुम्हाला करावं लागेल. आणि जीएसटीचा फायदा असा आहे की तुमचा बिझनेस वाढतोच आहे, प्लस तुम्ही तुमच्या त्या राज्यामध्ये सेल पण करू शकता विदिन स्टेट. आणि त्या केसमध्ये तुम्ही नॉर्मल स्कीम पण घेऊ शकता, कंपोजिशन स्कीम पण घेऊ शकता, बरोबर. ज्या ज्या राज्यानुसार. पण असं नाही करता येणार की तुम्ही एका राज्यामध्ये नॉर्मल स्कीम घेतली आणि एका राज्यामध्ये कंपोजिशन स्कीम घेतली, असं नाही करता येणार. जी स्कीम तुम्ही सिलेक्ट केली तुम्हाला तुमच्या नंबरला, प्रत्येक नंबरला ती एकच लागू होईल आणि त्याप्रमाणे तुम्ही ते बिझनेस करू शकता. आता कंपोजिशन स्कीम आणि राज्यानुसार याचं लिंकिंग कसं आहे, तर ज्या वेळेला तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये माल पाठवता त्यावेळेला कंपोजिशन स्कीम लागू होत नाही. बरोबर. कंपोजिशन स्कीम जर तुम्ही सिलेक्ट केली आणि म्हणले मला दुसऱ्या राज्यामध्ये सप्लाय करायचं आहे, तर त्या राज्यामध्ये सप्लाय करता येत नाही. आता उदाहरण सांगायचं म्हणलं, तुम्ही महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करता, महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर आहे आणि तुम्ही कंपोजिशन स्कीम तुम्ही घेतली, तर कंपोजिशन स्कीम मध्ये असताना तुम्ही म्हणले मला कर्नाटकमध्ये माल सप्लाय करायचा, तर तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला तिथं नॉर्मल स्कीम असणं गरजेचं आहे, जे 5% 18% चार्ज करते. आणि पोझिशन स्कीम मध्ये 1% जीएसटी लागतो. तर कंपोजिशन स्कीम तुम्हाला घेता येत नाही, पण तुम्ही नॉर्मल स्कीम मध्ये सप्लाय करू शकता. बरोबर. पण तुम्ही कर्नाटकमध्ये पण बिझनेस चालू केला, तर कर्नाटकमध्ये तुम्ही कंपोजिशन स्कीम करू शकता, कारण त्या राज्यामध्ये तुम्हाला सेल करायला परमिशन आहे, पण दुसऱ्या राज्यात नाही. मग तुम्ही परत म्हणाल नाही मला आता तेलंगणामध्ये पण सेल करायचं, तर मग तुम्ही नाही करू शकत, कारण तुम्ही कर्नाटकमधून तेलंगणामध्ये करू शकत नाही आणि महाराष्ट्रातून पण तेलंगणामध्ये सेल करू शकत, कारण तुम्ही कंपोजिशन स्कीम मध्ये आहात. मग तुमचा बेनिफिट कंपोजिशन मध्ये कसं असतं, 1% आहे. तुमचा बिझनेस तेवढा मोठा नाहीये, फक्त राज्य बदलले पण बिझनेस थोडाच आहे. त्या केसमध्ये तुम्हाला कंपोजिशन फायद्याची आहे, पण तुमचा सेल त्याच राज्यामध्ये लिमिटेड राहणार. पण तुम्ही नॉर्मल स्कीम घेतली तर तुम्ही कुठेही ऑल ओव्हर इंडिया सप्लाय करू शकता. आता जीएसटी अंतर्गत जो शो कॉज नोटीस असते, तर ती काय असते किंवा त्याला कसं प्रत्युत्तर केलं पाहिजे? शोकॉज नोटीस एक प्रत्येक कारणासाठी, वेगळ्या कारणासाठी तुम्हाला येऊ शकते. म्हणजे तुम्ही रिटर्न भरलं नसेल तर शोकॉज येऊ शकते. शोकॉज म्हणजे तुमची हे तुम्ही का नाही केलं, ही प्रोसेस का नाही केली, ही न करण्यामागचं कारण काय. तर अशा गोष्टी आहेत, तुम्ही नंबर नाही घेतला किंवा तुम्ही रिटर्न नाही भरला किंवा तुम्ही नंबर सस्पेंड झालाय, तुम्ही ऍक्टिव्हेट का नाही केलं, हे तुम्ही ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे लिगली त्या वेळेला, पण तुम्ही ती केलेली नाही, तर तुम्हाला ते आठवण करून देण्याचं एक काम करतं की तुम्ही ही गोष्ट करायला पाहिजे, तुम्ही का नाही केली. आणि हे करण्यामागचं कारण आहे की त्यांना त्याच्यावरती ऍक्शन घ्यायचे असतात. बरोबर. मग ऍक्शन तुम्हाला घ्यायचे, तर त्यासाठी ते पहिला एक इंटिमेशन तुम्हाला देतात की आठवण करून देतात की तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे, तुम्ही का नाही केली. मग तुम्ही त्या पिरियडमध्ये तुम्ही जर रिस्पॉन्स दिला, त्या टाइमली रिस्पॉन्स दिला, तर तुम्ही ते इश्यू तिथेच सॉल्व्ह करू शकता. आता जीएसटीच्या नोटीसमध्ये विषय असा येतो, हे जीएसटी पोर्टल हे पूर्ण सिस्टीम वेबसाईटवरती काम करतं, एका सॉफ्टवेअरवरती काम करतं आणि ते सॉफ्टवेअर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डेडलाईन देत असतं, एखादी डेट. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की आता तुम्ही तुमचा नंबर जर कॅन्सल झाला, करायची नोटीस जर त्यांनी पाठवली की तुमचा नंबर आम्ही का कॅन्सल करू नये, आणि त्यांनी सांगितले की एक 7 दिवसामध्ये तुम्हाला रिप्लाय द्यायचा आहे, तुम्ही 7 दिवस त्याच्याकडे रिप्लाय दिला नाही, 8व्या दिवशी तुम्ही रिप्लाय द्यायचा प्रयत्न केला, तर ते सिस्टीम तुम्हाला सांगेल तुम्हाला रिप्लाय देण्याची तारीख निघून गेली, आता तुम्ही रिप्लाय देऊ शकत नाही, आता आम्ही कारवाई करणार. म्हणजे कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन दिलेत आणि ते इन्स्ट्रक्शन ज्या अथॉरिटीला तुम्हाला सबमिट करायचं आहे, ती अथॉरिटी तुमच्या अगेन्स्ट ऍक्शन घ्यायला स्टार्ट करणार आणि तुम्ही त्याच्या अगेन्स्ट काहीच करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला रिस्पॉन्स पण तेवढा प्रॉम्प्टली पाहिजे, त्यात मुदतीमध्येच दिला गेला पाहिजे, अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल. ती एकदम कडक नाहीये, पण ती एक स्टेप पुढे गेली. बरोबर. तुम्ही जी सॉल्व्ह करू शकत होता, आता नाही, आता तुम्हाला एक स्टेप पुढे जायचं आहे. त्यामुळे तुम्हाला रिस्पॉन्स देणं पण तितकंच गरजेचं आहे आणि त्या वेळेत देणं गरजेचं आहे. तर त्यासाठी शोकॉज नोटीस तुम्हाला आली की लगेच एखाद्या सीएनं तुम्ही भेट घेऊन त्यांचं कन्सल्ट करून त्याचं उत्तर काय द्यायचं, कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं, हे करणं गरजेचं आहे. आता जीएसटी मध्ये जर एखादी चूक झाली तर ते आपण रिटर्न्स बसताना दुसऱ्या रिटर्न्स मध्ये ती भरू शकतो का? नक्कीच. तुमचं जीएसटीचं रिटर्न तुम्ही त्या रिटर्न मध्ये तर तुम्ही चेंज नाही करू शकत, पुढच्या मंथ मध्ये तुम्ही ते करेक्शन करू शकता. म्हणजे ते करेक्शन तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला एकदाच तुम्हाला करेक्शनला स्कोप आहे, सेकंड टाइम तुम्ही ती चूक करू शकत नाही किंवा ती चूक दुरुस्त होणार नाही. बरोबर. पण त्याच्या मर्यादा काय आहेत? त्याच्या मर्यादा तुम्ही कधी पण तुम्हाला वाटलं करेक्शन करू शकता. आज समजा मी रिटर्न भरलं या महिन्याचं, आता चालू आहे मे महिना, तर मे महिन्यात मी रिटर्न भरलं एप्रिल महिन्याचं, तर एप्रिलचं रिटर्न भरताना मी एक बिल नंबर चुकीचा टाकला, बरोबर. पण समोरच्या पार्टीला तर डिटेक्ट नाही झाला,
कारण त्यांच्याकडे तेवढी सिस्टीम प्रॉपर मॅनेज नव्हतं, त्यामुळे त्यांनी ती सिस्टीम उशिरा व्हेरीफाय केला आणि लक्षात आलं 3 ते 4 महिन्यानंतर की तुमचा हा बिल नंबर जो टाकला होता किंवा जीएसटी नंबर टाकला होता हा चुकीचा आहे, आम्हाला ते बिल दिसत नाहीये. मग 4 महिन्यानंतर जेव्हा तुम्ही सांगितलं तर मी 4थ्या महिन्यात किंवा 5व्या महिन्यामध्ये मी ते रिटर्न मध्ये जे भरलेलं बिल होतं ते अमेंड करू शकतो, रेक्टिफाय करू शकतो आणि त्याच्यानंतर त्यांना ते बिल दिसू शकतं किंवा करेक्शन आपण करू शकतो. आता मग तुम्ही म्हटले की रजिस्ट्रेशन जीएसटी रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं, रद्द होऊ शकतं. सपोज जर एखाद्याचं जीएसटी रजिस्ट्रेशन रद्द झालं तर मग त्याला पुन्हा चालू करण्याची काय प्रोसिजर आहे? पहिला जी चाहूल लागते जीएसटी नंबर कॅन्सल होण्याची हम्म. ती आहे रिटर्न न भरणे. ओके. तुम्ही सलग 6 महिने जर रिटर्न नाही भरले तर तुमचा पहिला नंबर सस्पेंड होतो. हा. तिथं तुमची चाहूल लागते. आता सस्पेंड होणं म्हणजे काय की तुमचा नंबर तात्पुरता स्थगित केलाय, तुम्ही कुठलीही प्रोसेस करू शकत नाही त्या नंबरवरती किंवा रजिस्ट्रेशन रिटर्न भरू शकत नाही, कुठला अप्लाय करू शकत नाही. तुमचं जर इनव्हॉइसिंग असेल तर इनव्हॉइसिंग जनरेट करू शकत नाही. कुठल्या तुम्हाला आउट ऑफ महाराष्ट्र सेल करायचं, ई वे बिल जनरेट करायचंय तर जनरेट करू शकत नाही, कारण तुमच्या सर्व ऍक्टिव्हिटीज सस्पेंड केले गेले. बरोबर. का तर तुम्ही 6 महिन्यापासून रिटर्न फाईल नाही केलंय. आणि हे का होतं, जेव्हा तुम्ही सप्लाय करता आणि जीएसटीचं रिटर्न फाईल नाही करत त्यावेळेला समोरचा कस्टमर वरती इम्पॅक्ट होतो. मग हा तुम्ही किती दिवस वाढ बघणार? एखादा माणूस 6 महिने रिटर्न नाही भरत, वर्ष नाही भरत, किती दिवस? मग त्याच्यासाठी त्यांनी ब्लॉक केले की 6 महिन्यानंतर ऑफिसरला पॉवर दिली की तुम्ही 6 महिने वाढ बघा, ज्या दिवशी 6 महिन्याची डेट संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही नंबर सस्पेंड करायला तुम्हाला अथॉरिटी किंवा पॉवर दिली, तर ते नंबर सस्पेंड करतात. मग तिथं तुम्ही समजून घ्यायचं की आपण जर याच्यावरती काहीच रिप्लाय नाही दिला किंवा काहीच ऍक्शन नाही घेतली तर तुमचा नंबर कॅन्सल होऊ शकतो. मग त्याच्यानंतर ते सस्पेन्शनची ऑर्डर काढतात की तुमचा नंबर सस्पेंड झालेला आहे, आपण रिटर्न नाही भरलं तर ते थोडा दिवस वाट बघतात, ते तुम्हाला एक कॅन्सलेशनची नोटीस पाठवतात की आम्ही तुमचा नंबर कॅन्सल का करू नये. बरोबर. मग कॅन्सल का करू नयेसाठी शोकॉज नोटीस पाठवतात, त्याला पण रिप्लाय नाही दिला तर तुमचा नंबर कॅन्सल होतो. याला एक 15-20 दिवसाची गोष्ट नाहीये, ह्याला साधारणपणे 1-2 महिन्याचा कालावधी तुम्ही पकडून जाऊ शकता. पण कॅन्सल एकदा नंबर झाला तर त्याच्यानंतर तुम्हाला तो नंबर ऍक्टिव्हेट करण्यासाठी अपील करावं लागेल कमिशनरकडे, आणि कमिशनरकडे अपील करून तुम्ही ते करू शकता. ही सगळ्यात लास्ट स्टेज आहे. पण त्याच्यापर्यंत न जाता रिटर्न भरणं हे सगळ्यात सोयीस्कर आहे. त्याला काही फाईन असतो का? त्याला रिटर्न जर लेट फाईल केलं तर त्याला पर डे पेनल्टी आहे. एक अप्पर लिमिट पण आहे ज्याच्यावरती पेनल्टी जाऊ शकत नाही, पण एक पर डे पेनल्टी पण त्याला दिली गेली की ती तुम्हाला नॉर्मली 10 रुपये ते 25 रुपये CGST ला आणि 10 रुपये ते 25 रुपये SGST ला असे प्रत्येक ह्याला पेनल्टी दिलेली आहे. ती पेनल्टी भरल्याशिवाय तुम्हाला रिटर्न फाईल नाही करता येत. आता ऑनलाईन पेमेंट गेटवे जे असतात UPI आणि डिजिटल व्यवहारावर जीएसटी कसा लागू होतो? तो नॉर्मल केसमध्ये म्हणजे जसं आपण आता जे पेमेंट आलेलं आहे तुम्हाला UPI वरनं, तर ते पेमेंट स्वरूप काय आहे? आता तुम्ही एखाद्याला बिल दिलं असेल आणि त्यांनी जर गुगल पे केलं असेल तर गुगल पे जर पेमेंट आलंय तर ऑब्व्हियसली त्याला जीएसटी बसणार. आता असं होत नाही की बिल दिलेलं नाहीये पण पेमेंट आलंय आणि बिल नाही तर साहजिकच त्याचा जीएसटी नाही, असं होत नाही. त्यामुळे ज्याचा जीएसटीचा नंबर आहे त्याचं टोटल कॅल्क्युलेशन होतं, टोटल किती रिसिट्स आहेत, त्याच्यातलं बिझनेस रिसिट्स किती आहेत याचं कॅल्क्युलेशन होतं आणि त्याचं कॅल्क्युलेशनवरती जीएसटीचं कॅल्क्युलेशन डिपेंड करतं. आता डिजिटल भारत या उपक्रमामुळे जीएसटी मध्ये वाढ झाली का? साहजिकच आता कोरोनाच्या पिरियड नंतर बऱ्यापैकी गुगल पे, फोन पे जे डिजिटल मीडिया झालेलं आहे त्या बेसवरती जे पेमेंट अकाउंटला यायला लागले, त्यानुसार कोणाला असं म्हणता येत नाही की माझा बिझनेस नाहीये, माझा सेल नाही. आता छोटे व्यावसायिक जर म्हणले चहावाला आहे, वडापाववाला आहे, ह्या गोष्टी हे भेळवाले ह्यांना नाकारता येत नाही, पण त्यांचा टर्नओव्हर अजून देखील कमी असल्यामुळे तेवढा इम्पॅक्ट नाहीये. पण असे काही व्यावसायिक आहेत जे कॅशमध्ये पहिला व्यवसाय करायचे पण आता ते इन्कम टॅक्सच्या लिमिटच्या बाहेर किंवा कदाचित जीएसटीच्या लिमिटच्या बाहेर पण ते पोहोचलेले आहेत. बरोबर. मग त्या केसमध्ये त्यांना जीएसटी लागू आहे. मग त्यांनी त्यांच्या कॅटेगरीप्रमाणे त्याचा जीएसटीचा नंबर, हॉटेल इंडस्ट्री असेल किंवा नॉर्मल व्यावसायिक असेल तर तुम्ही त्याप्रमाणे नंबर तुमचं काढून घेऊ शकता. साहेब, कृषी, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रावर जीएसटीचा कसा प्रभाव आहे? कृषी, शिक्षण आणि आरोग्य ह्या गोष्टी खूप मूलभूत गरजा आहेत सध्याच्या काळातल्या, पूर्वीपासून राहिलेल्या आहेत. तर या मूलभूत गरजा ज्या आहेत त्याच्यामुळे त्याला जीएसटी पासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. कृषी क्षेत्राला जीएसटी लागत नाही,
आरोग्य सेवेला जीएसटी लागत नाही. हम्म. त्यामुळं ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत तर त्याला जीएसटी नसल्यामुळे त्याचं कॉस्टिंग म्हणा, त्याची एंड यूज म्हणा, ती कमी असल्यामुळे त्याचा उपभोग जास्त प्रमाणात घेतला जातो आणि त्यासाठी हे याला जीएसटी पासून वगळलेले गेलेले आहे. आता बांधकाम, रिअल इस्टेट व इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रासाठी जीएसटी मध्ये कोणती विशिष्ट तरतूद आहे? जीएसटी बांधकाम क्षेत्रासाठी जर बघितलं तर त्याला थोडंसं कॉम्प्लिकेशन्स आहे त्याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये बरेचसे बदल होत गेले सुरुवातीपासून. कारण हे क्षेत्र असं आहे की याच्यामध्ये जीएसटीचा जो मेन बेसिक पार्ट आहे, जो पाया आहे, याच्यावरती थोडंसं वाद होता की ही सर्व्हिस आहे का सेल आहे, रिअल इस्टेट आहे, इमूवेबल आहे का मुवेबल आहे, जीएसटी किती टक्के लावावं, ह्यावरती थोडंसं वादविवाद संपल्यानंतर त्यांनी आता 1% जीएसटी चालू केलेला आहे. जो पहिला 12% होता तो बऱ्यापैकी सॉर्ट आउट करून आता त्यांनी 1% वरती आणलेला आहे जीएसटी. पण तरी सुद्धा रिअल इस्टेटला जेव्हा आपण अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट बुक करतो त्यावेळेला आपल्याला जीएसटी लागू होतो, कारण त्या केसमध्ये ती ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी होते, ती इमूवेबल प्रॉपर्टी होत नाही. कारण इमूवेबलला जीएसटी लागू होत नाही आणि मुवेबलला होतो. तर आता फ्लॅट मुवेबल आहे का इमूवेबल आहे, तर त्यासाठी त्यांनी अंडर कन्स्ट्रक्शनला मुवेबल ट्रीट केलं आणि ज्या वेळेला त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट तुम्हाला अथॉरिटीकडून मिळतं त्यावेळेला ती इमूवेबल प्रॉपर्टीमध्ये ट्रान्सफर होते आणि त्याच्यानंतर विकल्या गेलेल्या फ्लॅटला तुम्हाला जीएसटी लागू होत नाही. म्हणजे हा बेसिक फरक आहे की कन्स्ट्रक्शन कम्प्लीट झालंय की नाही झालंय त्याच्यावरून तुम्हाला जीएसटी लागू आहे की नाही हे ठरतं. बरोबर. आता तुमच्या मते जीएसटी प्रणाली जी आहे ही तर अजून सोप्यात सोपी होण्यासाठी काय बदल अपेक्षित ठेवता तुम्ही एक सीए म्हणून? सीए म्हणून मी जर माझी अपेक्षा अशी आहे की काही वर्षापूर्वी एक आमची जे इन्स्टिट्यूट आहे चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया, तर त्यांच्या मार्फत एक छोटंसं का होईन एक आंदोलन झालं होतं आमचं. तर आमची अशीच मागणी होती की तुम्ही जो काही बदल कराल जीएसटी कर प्रणालीमध्ये, जसं की इन्कम टॅक्स मध्ये बजेटमध्ये मांडलं जातं, तर त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगा की हे तुम्ही बदल करा, पण ते बदल बजेटमध्ये असणं अपेक्षित आहे. 2 महिने 3 महिन्यांनी एखादा बदल केला तर तो आत्मसात करण्यासाठी वेळ लागतो, ते समजून घेण्यासाठी वेळ लागतो, तो बदल कधी येतो हे साठी आपल्याला वेळ द्यावा लागतो. तर त्याच्यापेक्षा जर बजेटमध्ये जर तुम्ही जर ती सिस्टीम लागू केली बजेट सारखी, तर त्यामध्ये तुम्ही एकाच बजेटमध्ये तुम्ही सांगा की पुढच्या या वर्षामध्ये आम्ही हे नवीन नियम लागू करणार आहोत. म्हणजे एकाच वेळेला जर नियम लागू केले तर त्याच्यामध्ये सिस्टीममध्ये अपडेशन्स किंवा ते समजून घेणं ते सोयीस्कर जातं आणि पुढचं वर्षाचं प्लॅनिंग सोयीस्करित्या होतं. म्हणजे जेणेकरून दर 2-3 महिन्याला बदल होण्यापेक्षा वर्षाला बदल किती पण होऊ दे त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाहीये, पण ते बदल वारंवार होत असल्यामुळे ज्या अडचणी निर्माण होतात ते कमी करण्यासाठी काहीतरी कर प्रणालीमध्ये किंवा जीएसटी प्रणालीमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. एक देश एक कर ही जी संकल्पना आहे ह्याच्यात काय सुधारणा व्हाव्या असं तुम्हाला वाटतं आणि ही कशी असावी एकंदर ही सिस्टम? एक देश एक कर हा जो आहे याच्यामध्ये मी अजून एक ऍड करेल, एक देश एक कर एक मार्केट, जे त्यांनी आता नुकतंच चालू केलंय. पण थोडस माझ्या अनुषंगाने असं आहे की त्या सिस्टीम मध्ये सुरळीत होणं थोडस अवघड आहे. कारण एक देश एक मार्केट होऊ शकतं, पण एक देश एक कर होणं थोडंसं अवघड आहे. कारण आपल्या देशामध्ये अनेक राज्यांना त्याचं डेव्हलपमेंटसाठी पैसा लागतो आणि तो जर एक हाती गेला तर त्याचे दुष्परिणाम पण होऊ शकतात. आणि जीएसटीचं मूलभूत कारण त्यांनी असं होतं की ज्या राज्यामध्ये सर्व्हिस किंवा वस्तू पुरवली गेली आहे त्या वस्तू खरेदी करणाऱ्या राज्याला त्याचा कर मिळावा. उदाहरण सांगायचं म्हणलं तर एखाद्या विक्रेत्यांनी महाराष्ट्रातून जर कर्नाटकमध्ये जर माल पुरवला तर कर्नाटक राज्याला त्याचा कर मिळेल. म्हणजे काय की जिथं जो उपभोग घेतो याच्याने त्या राज्याला प्रगती होते. हे का केलं तर काही उत्तर पूर्व राज्य जी आहेत जसे सिक्कीम आहे, मेघालय, या राज्यामध्ये डेव्हलपमेंट, कारण तिथे इंडस्ट्रीज नाहीत. मग इंडस्ट्रीज नसल्यामुळे तिथे तुम्ही माल विकून जीएसटी कसा कमवणार किंवा त्या राज्याची डेव्हलपमेंट कशी होणार, ती पूर्णपणे केंद्रावरती अवलंबून आहे. म्हणून त्यांनी तो बदल केला की त्या राज्यामध्ये तुम्ही जर वस्तू घेतली किंवा सेवा घेतली तर तो कर त्या राज्याला जाईल, ना की ज्या राज्यांनी माल पुरवलाय त्याला. जेणेकरून एक समान किंवा समतोल किंवा बॅलन्स राखला जाईल अशा पद्धतीने जीएसटीची कर प्रणाली आहे. पण हे एक कर आणि एक देश याच्यामध्ये
प्रत्येक राज्याचं हित जपलेलं आहे, पण ते सांभाळणं तितकं सोपं नाही. आता जसं तुम्हाला आता लक्षात येईल की ह्या गोष्टी किती किचकट आणि किती श्रेष्ठ पद्धतीने बनवल्यात, त्याच्यामुळं जीएसटी सोपा आहे असं साहजिकच म्हणता येणार नाही. कारण तो त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करणं आणि त्या पद्धतीने डेव्हलप करणं हे किचकट काम आहे, आणि त्याच्यामुळे एक देश एक कर ही संकल्पना राबवणं फार कठीण आहे. बरोबर. आता AI आणि डेटा अनालिटिक्स ह्याचा वापर करून आपण जीएसटी मध्ये कसा त्याचा उपयोग करून घेऊ शकतो? साहजिकच आता जसं इन्कम टॅक्स मध्ये एआयचा वापर केला जातो, तसा जीएसटी मध्ये देखील केला जातो. आता इन्कम टॅक्सचं जर तुम्ही बघितलं तर इन्कम टॅक्स मध्ये एक फॉर्म आहे जिथे आपल्याला एआयएस म्हणून माहिती मिळते. त्याचं लॉंग फॉर्म असं की अॅन्युअल इन्कम स्टेटमेंट. त्या बरोबर. इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरती तुमचं जीएसटीची खरेदी आणि विक्री दिसते. हे का शक्य आहे? तर हे केवळ एआय मुळे शक्य आहे. तर एआय मुळे तुमचा डेटा एक्सचेंज होतोय, तसंच इन्कम टॅक्सला डेटा जातोय, तसंच इन्कम टॅक्सचा डेटा जीएसटीला पण मिळतो. पण अजून ते सिस्टीम चालू केलेली नाही, पण ती एआयच्या माध्यमातून उद्या ती प्रगत होऊ शकते, त्याचा उपयोग होऊ शकतो. अजून त्याचा उपयोग झालेला नाही, पण भविष्यामध्ये एआयचा वापर चांगल्या पद्धतीने. आता सध्या एआयचा वापर जीएसटी मध्ये नोटीस पाठवण्यासाठी होतोय की तुम्ही कशा पद्धतीने रिटर्न भरलेत, किती भरलेत, किंवा तुमचे जे काही कंप्लायन्सेस तुम्ही करताय की नाही करताय, हे एका क्लिकवरती तुम्हाला सगळा डेटाबेस समोर येतो. तो एआयचाच भाग आहे. तो एक सॉफ्टवेअर नाही, पण अनेक ठिकाणाहून इन्फॉर्मेशन कलेक्ट करणे. जसं आता तुम्ही मगाशी विचारलं की वो युपीआय ट्रान्झॅक्शन तुम्हाला कसं कळतं की हे ट्रान्झॅक्शन होती जीएसटी आहे की नाही. हा पण एक एआयचा भाग आहे की त्यांना डेटाबेस जो जनरेट होतोय, त्यांना कसं कळतं की तुम्ही रजिस्ट्रेशन केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, त्यांना कसं कळलं तुमचे लिमिट क्रॉस झाले की नाही झाले. तर हा जो पार्ट आहे हा एआयचा पार्ट आहे, आणि एआय याच्यामध्ये तुम्हाला त्या नोटीस पाठवण्यासाठी तुमचं ऑडिट करून घ्यायचंय की नाही घ्यायचंय, ह्या गोष्टीला तुम्हाला कंपल्सरी करण्यासाठी एआयचा वापर ते निश्चितच करतात. आणि भविष्यात त्याचा एआयचा वापर वाढू शकतो, आणि तो वाढणार देखील आहे. आता एक सीए म्हणून तुम्ही आपल्या प्रेक्षकांना जीएसटी बद्दल काय सल्ला द्याल? मी असं सांगेन की जीएसटी, ज्यांचं जीएसटीचा नंबर त्यांनी काढलेला आहे, ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यांनी पहिली गोष्ट रिटर्न आपलं वेळेत भरणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जीएसटीआर 1 असेल, जीएसटीआर 3B असेल, आणि जर तुम्हाला नंबर कॅन्सल करायचा असेल, तुम्हाला नंबर बिझनेस बंद करायचा असेल, तर अॅन्युअल फायनल रिटर्न एक आहे ते भरणं गरजेचं आहे. आणि बिझनेस चालू असताना तुम्हाला एक वार्षिक रिटर्न पण एक आहे, ज्याला आपण अॅन्युअल रिटर्न म्हणतो. तर ते अॅन्युअल रिटर्न तुम्हाला 2 कोटीपेक्षा जास्त बिझनेस असेल, टर्नओव्हर असेल तर लागू आहे, तर ते भरणं गरजेचं आहे. जर रिटर्न भरलं नाही तर तुम्हाला लेट फी लागू शकते, आणि ती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. आणि ज्यांनी जीएसटी काढला नाही त्याच्यासाठी काय? ज्यांनी जीएसटी नाही काढलं त्यांनी त्यांचं टर्नओव्हर कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे की माझा बिझनेस किती झालेला आहे. जर बिझनेस जर ऑलरेडी क्रॉस होत असेल तर तुम्हाला जीएसटी नंबर काढणं कंपल्सरी आहे. ते तुम्हाला तपासलं पाहिजे की बिझनेस झालाय की नाही झालाय. आणि जर बिझनेस झाला नसेल तर असे काही उदाहरणं आहेत की जिथं तुम्हाला जीएसटी काढणं, जीएसटी नंबर घेणं बंधनकारक केलं जातं. तुम्हाला एखाद्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा असेल तर ते कंपनी तुम्हाला प्रेशर करते की नंबर काढायचा आहे. मग तिथं तुम्ही तुमच्या बिझनेस ऍक्टिव्हिटी कितपत आहे, त्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट किती लेवलचा आहे, त्या टर्म्स अँड कंडिशन्स कशा आहेत, त्याच्यानुसार तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन काढायचं की नाही करायचंय ते तुम्ही तुमच्या लेवलला किंवा कन्सल्ट करून तुम्ही एखाद्या सीएला विचारून तुम्ही विचारू शकता की बिझनेस किती आहे, एका बिझनेससाठी नंबर काढायचा का नाही काढायचा. तर तुम्ही तुमच्या कन्सल्ट करून डिस्कशन करून तुम्ही ते डिसिजन घेऊ शकता. आता जीएसटी मध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय? इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे जो परचेस केलेला मटेरियल आहे त्याच्यावरती भरलेला टॅक्स, त्याचा बेनिफिट. जसं इन्कम टॅक्स मध्ये आपण टीडीएस बेनिफिट घेतो, तसं जीएसटी मध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट जो आहे तो खरेदी केलेल्या मालावरती जो टॅक्स भरायचा आहे त्याचं बेनिफिट, आणि तो घेणं खूप फायदेशीर आहे. जर नाही घेतला तर नुकसान तुमचंच आहे. आता बिझनेस आहे पण B2B की B2C याचं कन्फ्युजन आहे, तर हे कसं ओळखायचं? B2B आणि B2C मध्ये सिंपल आहे. तुमचा कस्टमरचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तर B2B, आणि कस्टमरचा रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर B2C. आता हे त्यांचा नंबर आहे की नाही हे तुम्हाला बिलिंग करताना कन्फर्म करणं गरजेचं आहे की तुमचा जीएसटी नंबर असेल तर मला इन्फॉर्म करा, जेणेकरून तुमच्या बिलावरती तुमचा जीएसटीचा नंबर टाईप केला जाईल, जेणेकरून उद्या डॉक्युमेंटेशनला रेकॉर्डला तुमचं B2B होतं की नाही हे सिद्ध होईल. आता जीएसटी भरायला उशीर झाला तर मग दिवसाला किती दंड होतो? जीएसटी
पेमेंट करायला जर लेट झालं तर तुम्हाला त्याच्यावरती इंटरेस्ट पे करायला लागू शकतो. आणि जीएसटी पेमेंट लेट केलंय, आता जीएसटी पेमेंट लेट केलं म्हणजे तुमचं GSTR 3B हे रिटर्न लेट झालं असणार, कारण GSTR 3B मध्ये तुम्हाला पेमेंट कंपल्सरी आहे. तर जीएसटीचं पेमेंट लेट झाल्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट तर बसला, त्यासोबत रिटर्न 3B जे आहे ते लेट फाईल केल्यामुळे तुम्हाला पर डे पेनल्टी पण चार्ज झाली. तुमच्या बिलावर जीएसटी आहे, पण तुम्हाला फायदा होतो का त्याचा? म्हणजे नेमका ग्राहकाला फायदा होतो की व्यावसायिकाला? जीएसटीच्या बिल जर असेल तर त्याला निश्चितच व्यावसायिकाला फायदा होईल. जर कस्टमर पण एक व्यावसायिक असेल तर त्याला देखील फायदा होईल, पण जर तो एंड युजर असेल तर त्याला त्याचा फायदा होणार नाही, कारण तो त्याचं कन्झम्पशन करत असतो आणि तो एंड युजर असल्यामुळे त्याला पुढं सप्लाय केल्यामुळे जीएसटी कलेक्ट करता येत नाही. तो त्याचा बेनिफिट कशाच्या विरोधात घेणार? जसं व्यावसायिक बिझनेस पुढे माल विकून त्याचा सेटअप घेत असतात, पण एंड युजर पुढे माल विकतही नाही, सप्लाय करत नाही, त्यामुळे त्याचा ITC घेऊन त्याचा बेनिफिट त्याला घेता येत नाही. त्याच्यामुळे जो काही खर्च आहे, जो काही जीएसटी आहे, तो त्याला कस्टमरलाच बेअर करावा लागतो. आता कंपोजिशन स्कीम घ्यायची का नको छोट्या व्यवसायासाठी? तर काय गेम चेंजर ठरतंय का? कंपोजिशन स्कीम छोट्या व्यावसायिकांसाठी मी तर म्हणेन फायदेशीर आहे, परंतु त्याच्यामध्ये ITCचं बेनिफिट घेता येत नसल्यामुळे जो आपण मटेरियल खरेदी करतो त्याच्यावरती भरलेलं जीएसटी साहजिकच तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही, ती तुमची कॉस्ट पकडली जाते. पण कंपोजिशन स्कीम मध्ये तुमचा टर्न 40 लाखापेक्षा जास्त असेल तरी तुम्ही 1%नी ऑन पेपर तुम्ही रेकॉर्ड होती तुमचा बिझनेस मेंटेन करू शकता, आणि त्याला पण एक मर्यादा आहे कंपोजिशन. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या नॉर्मल स्कीम मध्ये बिझनेस कन्वर्ट करू शकता. आता जीएसटी नंबर घेतल्यावर सुद्धा नोटीस काय येते मग? जीएसटी नंबर घेतल्यानंतर नोटीस येण्याची काही विशिष्ट कारण आहेत. तुमचा रिटर्न न भरल्यामुळे असेल, किंवा तुम्ही समजा एक्सपोर्ट केला असेल एखादं मटेरियल आणि तुम्ही एक्सपोर्ट केलंय पण त्याचा जीएसटी नाही भरलाय, किंवा अंडरटेकिंग दिली आहे की आम्ही विदाऊट पेमेंट ऑफ जीएसटी करणार आहे, पण तुम्ही सप्लाय एक्सपोर्ट करायच्या बदल्यात तुम्ही इंडियामध्ये सप्लाय केला, तर तुम्ही का सप्लाय केला इंडियामध्ये? ज्या तुम्ही क्लेम केलं होतं की आम्ही एक्सपोर्ट करणार आहे, म्हणजे एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्ही जीएसटीचा बेनिफिट घेतला पण तुम्ही सप्लाय करता इंडियामध्ये, तर त्याच्यासाठी तुम्हाला काही कारणे दाखवा नोटीस पण येऊ शकते जर रेकॉर्डवरती सापडलं तर. असे बरेच कारण आहेत त्याच्यासाठी तुम्हाला जीएसटी नंबर काढल्यानंतर तो कंप्लायन्सचा पार्ट होऊ शकतो. त्यासाठी साहेब, जीएसटीचे 3 प्रकार कोणते आहेत मुख्य? जीएसटीचे 3 प्रकार: SGST, CGST आणि IGST. SGST म्हणजे स्टेट जीएसटी, CGST म्हणजे सेंट्रल जीएसटी, IGST म्हणजे इंटरस्टेट जीएसटी. तर SGSTचा जो टॅक्स आहे तो स्टेट गव्हर्नमेंटला जातो, CGSTचा टॅक्स आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो, आणि IGSTचा टॅक्स इनिशियली तो सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो आणि त्याच्यानंतर त्याचं विभाजन होतं की तो कुठल्या राज्याला माल सप्लाय केलाय त्या राज्याला त्याचं पेमेंट केलं जातं. आता जीएसटी म्हणजे सरकारचा रेव्हेन्यू बुस्टर आहे का? नक्कीच. सरकारला मोठ्या प्रमाणात जे रिव्हेन्यू आहे ते 2 कारण आहेत, एक इन्कम टॅक्स आणि जीएसटी. पूर्वी सर्व्हिस टॅक्स होता, सर्व्हिस टॅक्स मध्ये जेवढं कलेक्शन होत होतं त्याच्यापेक्षा थोडं इन्कम टॅक्स कडे जास्त कलेक्शन व्हायचं, पण आता जीएसटी आल्यापासून इन्कम टॅक्सनी जी बूम घेतलाय किंवा ज्या पद्धतीने त्यांनी इन्क्रीज केलेली कलेक्शन मध्ये तो उल्लेखनीय आहे. त्यामुळे साहजिकच जीएसटीचं कलेक्शन जास्त प्रमाण झालेलं आहे. नमस्कार, मी कौस्तुभ वाखारे, चार्टर्ड अकाउंटंट. मला सत्ता मीडिया ग्रुप मार्फत इथं जीएसटी वरती चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि सत्ता मीडिया ग्रुपचं जे काय काम आहे ते फार उल्लेखनीय आहे, आणि त्या अनुषंगाने मला पण त्याचा काही गोष्टी समजल्या त्या व्यवसायाच्या बद्दल. मी पुन्हा माझ्या व्यवसायाकडे येतो. मी पेशाने चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मी इन्कम टॅक्स सोबत जीएसटीची कामं करतो. आणि जीएसटी बद्दल तुम्हाला कायदेविषयक सल्ला किंवा रिटर्न्स भरण्यामध्ये काही अडचणी येत असतील, किंवा रिटर्न भरल्यानंतर काही अडचणी येत असतील, किंवा एखादी नोटीस तुम्हाला आली असेल जीएसटीची, त्याबद्दल तुम्हाला काही अडचण असेल किंवा सल्ला हवा असेल तर मला तुम्ही संपर्क साधू शकता. माझा नंबर आहे 9657 85 75 63. पुन्हा सांगतो, 9657 85 75 63. धन्यवाद. तर मंडळी, आज आपल्या सत्ता या व्यासपीठावर सन्माननीय CA कौस्तुभ वाखारे सर आले आणि त्यांनी सविस्तर अशी जीएसटी बद्दल आपल्याला माहिती दिली आणि मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि आपणही अमूल्य असा रसग्रहण करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचे खूप खूप आभार मानतो. CA कौस्तुभ वाखारे सरांना मी पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो.
तर मंडळी पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी अजून एक रिक्वेस्ट की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जर एपिसोड आवडला, विषय आवडला तर आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करायला विसरू नका. मंडळी तोपर्यंत आपला निरोप घेतो. सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.